पोझिशन घेताना पाहायला मिळतं. चला वळूया मैदानाच्या दिशेने, करूया सुरुवात. आगतम स्वागतम सुस्वागतम. करूया आरंभ प्रारंभ शुभारंभ. केदारेश्वर महाकाली चषक 2025 या पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला मान सन्मान मिळतोय फलंदाजीसाठी नक्कीच चांदवडचा जयदीप, तर गोलंदाजी मार्कवर असेल समीर शेलार. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूला मात्र नक्कीच कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाला दूर, चेंडू गेला भूर, येतोय चौकाराचा दूर. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच ऐकूया डीजे मार्फत एक सुनील संगीत. फलंदाजी जयदीप चांगला फलंदाज म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. तो चांगली फलंदाजी नेहमीच करताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका सजवला गेला होता. कव्हरच्या डोक्यावरून मात्र नक्कीच दणदण करत चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. त्यानंतर पाहिलं ना पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात असेल, पुन्हा चांगली फेकी करेल का? डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळालंय. पंचांकडे दाद मागितले. येस, पंचांनी मात्र नक्कीच थर्ड अंपायर साठी रिफर केलंय. रिव्ह्यू घेतला गेलाय नक्कीच पंचांमार्फत. आणि गरजेचं असेल कोणत्या ज्यावेळी आपली द्विधा मनस्थिती होते, ज्यावेळी कन्फ्युजन असं सिच्युएशन असेल, त्यावेळी मात्र नक्कीच कोणाही टीमवरती अन्याय होणार म्हणून पंचांनी घेतलेली अचूक भूमिका पाहायला मिळते. रिव्ह्यू तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक छोटं सुरील संगीत. डीजे आउट. इथे मात्र नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. जयदीप थोडीशी जोखीम घेतली होती, परंतु चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला सुनील यांच्या मार्फत. आणि मोठं आयुष्यमान भाऊ जीवदान मिळताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा समीरचं जीवदान पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल, ओ हो चांगला फटका सजवला जातोय आणि चेंडू जातोय चेतन यांना हाय बाय करत. हा सुद्धा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. डीजे इथे मात्र चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. पहिला एक चौकार येताना पाहायला मिळाला नक्की जयदीप यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. हो थोडीशी दिशेने गोलंदाजी सकाळच्या पंचांच्या समांतर चेंडू अव्वंतर 1 धावेसाठी नक्कीच पाहायला मिळतोय. थोडीशी दिशेने गोलंदाजी दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकेरी धावेसाठी धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपडल्यावर अर्जित केली जाते. धावसंख्या होते 10 धावा. चांगली रणनीती पाहायला मिळते. ज्यावेळी चेंडू स्लॉग मध्ये येतो त्या चौकार मारल्या जातात, अन्यथा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल का पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळकर क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चुकी करेल का? एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, तर चेंडू इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच एका धावावरती समाधान मानवलं. 2 धावांवरती समाधान मानवलं. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते. सलामीची जोडी विशाल आणि जयदीप. पुन्हा एकदा विशाल सज्ज होताना पाहिलं तर समीर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं अनिवार्य असेल का? तर डेफिनेटली पुन्हा एकदा समीर सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो इथे मात्र काय घडतंय? अजित चुकी करताना पाहायला मिळतोय. कदाचित संधी निर्माण करून दिली होती, जेल घेणं गरजेचं होतं, परंतु जेल केला धरतीला दाण. 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटकाकडे धावसंख्या होते.
12 धावा. ऐकूया तोपर्यंत डीजे मार्फत एक सुरेल संगीत डीजे. पाहायला मिळतात नक्की अजित क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत. अजित सक्सेस होणार का या गोलंदाजीवरती? कदाचित थोडीशी जेलची संधी आली होती परंतु नशिबाची साथ मिळाली विशाल यांना. पुन्हा एकदा अजित मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय. इथे बॅक टू बॅक दुसरं जीवदान. बरं ते शुभमने इथं कल्याण डोंबिवली गेली. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव नक्की अर्जित केली जाईल का? येस, धावसंख्येने वाढ होते. एक जीवदान पाहायला मिळतं विशालला मिळालंय तर दुसरं जीवदान पाहायला मिळतं जयदीपला मिळालंय. आता याचा पूर्णभर फायदा घेणार का? ज्यावेळी संधी मिळते त्याचं सोनं करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा हो 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 लेग ब्रेक पाहायला मिळाला परंतु यष्टी रक्षक थोडासा बीट होताना पाहायला मिळत. थोड्या चुका होताना पाहायला मिळत आहेत. कदाचित वाईट साठी हा चेंडू सोडणार होता का विशाल? तर यस, परंतु शेवटच्या क्षणी मात्र नक्की चेंडूने उसळी घेतली, मोमेंटम बदलला आणि मात्र जादू दाखवली गेली. फिरकीचा जादूगार अजित. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. कदाचित यष्टी रक्षकाला सुद्धा वाटलं होतं हा वाईट जाईल परंतु कमाल होती त्या गोलंदाजाची. पुन्हा एकदा अजित सज्ज होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती नक्की संधी उपलब्ध करून दिली होती. शुभमला झेल घेणं गरजेचं होतं का? तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा विशाल अक्रोलन खेळ काढला. पुन्हा क्षेत्ररक्षक सज्ज आहे. हा एक धरतीला दान केला जातोय. हे काय घडलं जातंय मैदानामध्ये त्याबद्दल बोलत ना. ओम भगनी भागोदरी ओम बट स्वाहा. तात्या विंचू सगळ्यांकडे पोहोचला आय थिंक आणि जेल केला धरतीला दान. ओम बट स्वाहा. धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा धावसंख्या होते 20 धावा. काय घडतंय मैदानामध्ये आतापर्यंत 3 जेल ड्रॉप झालेत. कदाचित ते जर 3 जेल घेतले असते तर कदाचित समीकरण थोडस वेगळं. कारण सलामीची जोडी आहे जी चांगली खेळ करतात. ती जर तंबूच्या आश्रयाला आतापर्यंत आली असती तर मात्र थोडंसं सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालं असतं का? रेणुशी संघ तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा अजित सज्ज होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. डान्सिंग द राऊंड खेळून काढला आणि हा येतोय
येस इट इज चौकार 4 धावांसाठी. ऐकूया चौकासाठी डीजे मार्फत सुनील संगीत डीजे. पंच तिसऱ्या पंचाने मात्र नक्कीच हा नोचा इशारा दिला गेलाय. तर फ्रीची संधी असेल आणि सर विनंती असेल फक्त पंच म्हणजे हम्पायर्स ऑफिशियल पंचांनाच रिव्ह्यूचा अलाउड असेल, बाकी प्लेयर रिव्ह्यू नसेल. याची सुद्धा नोंद घ्यायची सर्व टीम. ज्यावेळी पंचांना द्विधावस्था असेल पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु प्लेयर म्हणजे टीमला रिव्ह्यू नसेल. पुन्हा एकदा इथे मात्र ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर, चेंडू करताना पाहायला मिळतोय. हवाई सफर 6 धावांसाठी डीजे. जेल घेतले असते तर समीकरण वेगळं असतं. आणि जर क्रिकबॉस मध्ये वळलं ना तर दुसरी गोष्ट होती, समीर नंतर सुनीलला पाचारण करणं गरजेचं होतं का, तेच डेफिनेटली. त्यानंतर जेल 3 जेल याच्याकडे सुद्धा लक्ष वेधलं जाईल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, आता पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध केली होती, सुनील तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या देखणे वाढ होते, धावसंख्या होते 32, 32 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 12 धावा, या षटकामध्ये आल्या 20 धावा. धावसंख्या होते 32 धावा. चला विनंती, जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो.
सुनील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक सुनील येताना पाहायला मिळत आहेत. जयदीप सुनील समीकरण रंगताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळेल का पाहणं गरजेचं. चांगली फलंदाजी. हो फटका चांगला सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले गेल्यात. धावसंख्येत 2 वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 34 धावा. रेणुशी संघ सुद्धा तितकाच ताकदवार संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजीचा भरणा चांगला आहे. पण तो क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल का तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आतापर्यंतचा हा 4था झेल ड्रॉप. नक्की त्याबद्दल हे प्रभू हे हरिनाम हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. एक या होईंग 4 कॅच सोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा सुनील सज्ज होताना पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका सजवला गेला होता. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं गेलं. एक धाव नक्की अर्जित केली होती. समीर असेल चेंडूवरती. जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र एकेरी धाव पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 35 धावा. आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळताना पाहायला मिळते सुनील. आता मात्र नॉन स्ट्राईक कडून उभा असणारा विशाल पुन्हा एकदा सज्ज होताना विशालाची पारी खेळणार का पाहणं गरजेचं असेल. सुनील यांच्यावरती प्रति हल्ले आघात चढवणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला गेला. उंची जास्त लांबी कमी आणि बुलाती है मगर जाने का नाही. म्हणजे जेल नक्की आला होता. तू की मी की तू. कारण की एवढा उंच चेंडू गेला जोखीम कोण घेणार. पण आपलं शांत राहिलेलं बरं असं मात्र तिघांनी सुद्धा नक्की ठरवलं गेलं. आणि हा या चेंडूवरती आल्या दुहेरी धावा. धावसंख्या होते 37 37 धावा. 4 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळताना पाहायला मिळतात. 4 चेंडूवरती केवळ 5च धावा खर्ची करताना पाहायला मिळतात. नक्कीच पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. समीर सज्ज असेल. झेल होणार का. कोणती चुकी करत नाही सुनील. कारण मी आधी सुद्धा बोललो होतो का त्याचे सेकंड षटक हाताळणं सुनीलला गरजेचं होतं. पण तो टीम मॅनेजमेंट असतं कदाचित अजितदादा यांच्यावरती विश्वास दाखवला. त्यांनी सुद्धा जेलची संधी उपलब्ध करून दिली होती. परंतु चौकार षटकार सुद्धा आले आणि मात्र थोडीशी 20 धावा नक्की खर्च केले. पण सुनील 5 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा खर्च केले. चांगले गोलंदाजी करताना पाहायला म्हणजे स्कोअरचं पारड जे उंचावलं होतं त्याला मात्र नक्कीच आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर नक्कीच यशस्वी ठरताना पाहायला मिळाला तो नक्कीच. सुनील चांगली फलंदाजी गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. नक्कीच दाबे मोहनगावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय मंगेशजी तुळशीराम चव्हाण साहेब यांचं सुद्धा आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार. पुन्हा एकदा झेल धरतीला दाड. तरी तो दगडी चायतून आवाज काय येतो. चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही. परंतु चुका घडल्या जातात. परंतु चांगली गोलंदाजी सुनील. केवळ 6 धावा खर्च केल्या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होत आहेत 38 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावांचा डोंगर उंचावला होता त्याला मात्र नक्की पुरेपूर आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्नाने केला आणि तो सक्सेस होताना पाहायला मिळतो. नक्कीच सुनील यांच्या गोलंदाजी केवळ 6 धावा खर्ची केल्या. 1 विकेट सुद्धा मिळाली. रेडी आहे डीजे आता चालेल ना. तुम्ही डीजे मार्फत एक छोटं सुनील संगीत डीजे
स्लॉगर मध्ये शुद्ध हाणामारीच्या षटकामध्ये शुभम येताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू नो 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 येस. पंचाचा नोचा इशारा. पुन्हा एकदा उघडा डोळे बघा नीट. हा असेल फ्री हिट. ओव्हर स्टेपचा नो दिला गेला नक्कीच. हॅलो थोडी ओव्हर स्टेप येताना पाहायला मिळते. शुभम यांच्यावर नो दिला गेला. नक्कीच 2 दिवसापूर्वी आपले कॅमेरामॅन ओमकारजी माने यांचा नक्कीच वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. आज सुद्धा कोल्हापुरी ढाबा येथे जल्लोषामध्ये पार्टीचं आयोजन केलं गेलंय. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न चांगला केला गेला. 1 धाव नक्की अर्जित केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एकादवरती समाधान. जयदीपकडे स्ट्राईक. ओमकारसाठी नक्कीच वाढदिवसाचे 2 शब्द. दुआ हमारी उसमें मांगी हमने खुशियां तुम्हारी जब भी मुस्कुराओ आप दिल से समझो कबूल हो गई दुआ हमारी. बिलेटेड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी भेटायचं आहे कोल्हापुरी ढाब्यावरती. ओमकार यांच्याकडून मोठी पार्टी देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. शुभम आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उड्या मैदानाच्या दिशेने स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. समीर असेल. समीर चांगले क्षेत्ररक्षण करेल का? चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. आणि शिट्टी विशालची शिट्टी वाजली. शिट्टी हा फॉर्म्युला चंदू घाडगे नक्की त्यांची आठवण करून देतो. कारण की पहिल्यापासून क्रिकेटमध्ये शिट्टीवरती क्षेत्ररक्षण सजवणारा फिरवणारा पहिला क्षेत्ररक्षण असा पाहायला गेला तर चंदू घाडगे. तो आवाज शिट्टीनं बोलायचा पण आता तोंडाने जास्त बोलतो. एकदा पूर्ण सजवायचा प्रयत्न. दुहेरी धाव. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 44. 44 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील आता मात्र जयदीप मोठे फटके खेळणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. 50 प्लस करणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं. जयदीप पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं होतं. शुभम चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळतंय. हो हो इथे मात्र नक्की आणि मात्र धावचित. जयदीप धावचीच्या सर्वात बाद होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या मात्र 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येत 4 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 49. विजयासाठी लक्ष असेल 50 धावा. चला विनंती असेल गावडोशी KUCC विपक्ष रुळे संघ दोन्ही संघ नायकाला विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दोन्ही संघ 49 आहे दोन्ही ठिकाणी.
धावसंख्या तो 49. शेवटच्या षटकामध्ये 11 धावा आल्या. रेणुशी संघ शेवटच्या क्षणी 11 धावा आल्या. पहिला चेंडू नोचा 1, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर 2, तदनंतर 2, तदनंतर 1 प्लस रनआउट आणि नंतर चौकार. 11 धावा आल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 49. विजयासाठी लक्ष असेल 50 धावा. आदरणीय सन्मान्य रामचंद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. एका बाजूला गावडुशी केयूसीसी तर दुसऱ्या बाजूला रुळे वैभव रुळे संघ. तदनंतर आदरणीय सन्माननीय रामचंद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. गावडुशी संघ कर्णधार पाठवायचे. गावडोशी संघ चूज द स्विंग द कॉइन हेड. नाणेफेकीचा कौल जिंकला नक्कीच रुळे वैभव रुळे संघ. तर डिसिजन काय असेल? फिल्डिंग पहिली करू. 4 षटकांचा सामना असेल. गोल ग्राउंड आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न असेल? बघूया, ट्राय करू आम्ही, कारण पूर्ण साईड नाही आज सॅटर्डे असल्यामुळे. तरी आम्ही ट्राय करू की त्यांना 35-40च्या आतमध्ये ठेवायला आणि मध्ये चेस करायला बघू. विश ऑल द बेस्ट. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रिक पावडर आणि पाणी बॉटल एक चांगलं आयोजन पाहायला मिळते. नक्कीच दाबे मोहन या गावाकडून एक अनोखा उपक्रम ज्यापर्यंत आपण रखरखता उन्हामध्ये तुम्हाला थोडी एनर्जी यावी म्हणून पाणी आणि नक्कीच इलेक्ट्रॉल पावडर ची नक्कीच सोय केली. आपण जाऊया गावडोशी संघाकडे. आता तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची. 35 धावांपर्यंत रोखण्याचा मानस नक्की मणी धरलाय. तर तुमची रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत रन करण्याचा मानस असेल? सकाळचं सत्र आहे तर त्याच्यामध्ये आम्ही 40-45 धावापर्यंत जाऊ. चला, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप धन्यवाद. इथे सुद्धा गावडोशी संघ आपल्याला सुद्धा नक्कीच पाणी 2 बॉटल आणि मात्र इलेक्ट्रिक पावडर जे आपल्याला या सामन्यामध्ये मोठे मोठे षटकार मारण्यासाठी एनर्जी देण्यासाठी एक अनोखा उपक्रम पाहायला मिळतो. नक्कीच पाणी बॉटल प्लस इलेक्ट्रॉल पावडर एक चांगला उपक्रम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका सजवला जातोय आणि स्वागत कैसे करोगे? येस, इट इज षटकार. डीजे पहिल्या चेंडूवरती विशालचं स्वागत केलंय. चांगला श्री गणेशा केला गेला. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. हवेचा फ्लोपा मित्र ज्यावेळी चेंडू फेकला गेला ना त्यानंतर तुला थोडासा अडथळा येताना पाहायला मिळेल. म्हणजे हवेचा इथे मात्र नक्कीच कोणाच्या बाजूने हवेचा पुरेपूर फायदा होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा विशालचं स्वागत केलं नक्कीच. अजित वन फायर होताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवली गेली. षटकार. पुन्हा एकदा चढवलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. कदाचित गरज असेल का? नको, कारण की ज्यावेळी रनआउटच्या स्वरूपात तुम्ही तुमचा मौल्यवान गडी गमावताना एका धावेसाठी विकेट देणे चुकी असेल. येस, डेफिनेटली तुम्ही एक धावा घेण्यासाठी जोखीम घेताना परंतु तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ना, तुम्ही मोठे फटके घेऊ शकता. तर एक धाव ज्यावेळी नाही आली ना तरी हरकत नाही. आपला विकेट सुखरूप ठेवा हे प्रत्येक टीमला नक्कीच जाणीवपूर्वक सांगितलं जाईल.
टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक आणि हा सुद्धा येतोय सर चौकार षटकार षटकार हा सुद्धा येतोय खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी चला मैदानाच्या दिशेने वैयक्तिक गोलंदाजीवरती वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक विशाल पहिला विशाल दुसरा सुद्धा विशाल आता मात्र फलंदाज मात्र तोच अजित ज्याच्या नावामध्ये आहे जीत तोच अजित इथे मात्र चांगली खेळी करणार काही सुद्धा पाहणं गरजेचं असेल विशाल राऊंड द विकेट गोलंदाजी करताना शेजारी चटवलेला चेंडू आणि हा चेंडू जातोय चौकारासाठी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत अवघडल्यावरती अर्जित केलं ते धावसंख्या होते 19 धावा स्वागत नक्कीच केलंय विशाल पुन्हा एकदा तिथे मात्र नक्कीच चांगला चेंडू होता दाद मागितली होती LBW साठी पंचाने मात्र दाद फेटाळली आणि निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय कदाचित या चेंडूला जर स्ट्रेट खेळला असताना तर पुन्हा एकदा चौकार मिळाला असता का तेच डेफिनेटली परंतु अक्रॉस द लाईन मनामध्ये पहिल्यांदाच ठरवलं होतं की मी अक्रॉस द लाईन खेळेन पुन्हा एकदा स्टेप आउट केलं आणि हा चेंडू येस हा सुद्धा येतोय अप्रतिम असा नेत्रदीपक षटकार 6 धावांसाठी डीजे
बुलंद आवाज देवळीगावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय शैलीजी जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख पुन्हा एकदा विशाल यांच्यावरती मात्र प्रति हल्ले चढवले जात आहेत. अजित ऑन फायर क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. याच षटकामध्ये 2 षटकार 1 चौकाराची अप्रतिम अशी खेळी करताना पाहायला मिळतोय. अजित यांच्या खेळीसाठी ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे. पुन्हा एकदा चांगला फटका दिला क्षेत्रक्षेत्राने पाहावं लागेल काय होणार. आणि हा सुद्धा येतोय हाय हँडसम स्टाईल मध्ये. पुन्हा एकदा षटकार. पाहायला मिळतंय. बोलतोय माझं नाणं कसं वाजतं तर खणखणीत आणि माझा इंटरव्ह्यू कसा असेल तर हा सुद्धा एकदम टॉपचा. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 38 धावा. आतापर्यंत 12 चेंडू सुद्धा नक्कीच दोन्ही षटकाचे चेंडू फेस केलेत ते अजित याने आणि धावसंख्या केलेत 38 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू 12 धावा. अजित इंडिव्हिज्युअल वैयक्तिक 12 चेंडू 38 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. बरोबर 50 धावा करायच्या 12 धावेची गरज असेल. मॅच विनिंग पारी आणि स्वतःचं हाफ सेंचुरी म्हणजे 50 धावा करणार का पाहणं गरज. 2 षटकाराची गरज असेल. अजित नौका गोलंदाज येतो जयदीप. पहिला चेंडू हा जातोय इकडे सुद्धा सर चेक करतो जर दिसत असेल तर सांगितलं. षटकार येस 55 षटकार देताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होते चांगला चेंडू होता सन्मान दिला. आता 6 धावा दूर असेल. 10 चेंडू 6 धावेची गरज आणि वैयक्तिक 50 करण्यासाठी सुद्धा 6 धावेची गरज. अजित 14 चेंडू 44 धावा वैयक्तिक मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. यस गरजेचं असेल कारण की जेव्हा आपला एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करतो ना कारण तुमच्याकडे चेंडू खूप शिल्लक आहेत आणि समीर आणि अजित दोन्ही फलंदाज चांगले आहेत. शेवटच्या षटकामध्ये जोखीम घेतली असती तर एक ठीक आहे. अजून 1 षटक शिल्लक आहे हरकत नाही. अजित मोठे फटके करण्याचा प्रयत्न तर पुरेपूर केला जातोय. आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळाली. विकेटचं पतन त्याला पाहायला मिळते. चांगली खेळी गेली. अजित 44 इंडिव्हिज्युअल 44 रनवरती खेळताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळता आणि थोडीशी हाफ सेंचुरी पासून 6 धावा फक्त दूर राहिला आणि तंबूच्या आशेला जाताना पाहायला मिळाला. ऐकूया विकेट घेताना संगीत बसवा डीजे. चला वळ मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. कदाचित अजित दादा सुद्धा आता थोडासा विचार करत असेल मी सुद्धा डाऊन द ग्राउंड खेळलो असतो तर कदाचित फक्त 6 धावा करायच्या होत्या. कदाचित 50 केले असते तर बरं झालं असतं. परंतु षटकार मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूने मात्र नक्कीच
मोमेंटम बदलला आणि एसटीची सॉरी आणि एसटीचा वेध घेताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्या वाढ धावसंख्या होते 46 धावा. आता 6-4 थोडस मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. जी मॅच होती 12-12 आतापर्यंत होते 4-6. 6 चेंडू 4 धावेची गरज. जयदीप चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळाला. केवळ 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये होत्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 23 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा, 1 विकेट. तर नौका गोलंदाज येतोय. जयदीप नाव सांग ना. चार धावा 6 चेंडू. गोलंदाज सज्ज विवेक. कुटप्प्याचा चेंडू होता. बेरकांदीला क्षेत्रशः जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय. यस सीमेर रेषा पलीकडे चौकार होतोय आणि हा विजयसी संपादित करताना पाहायला मिळतोय टीम रेनोशी. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण पाहताय कोयना सोशी कांदाटी क्रीडा